नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खुशी विलेज रिसॉर्ट सिंधुदुर्ग यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आजच्या या लाईफस्टाईलमध्ये आपण खरं तर मराठी शब्दकोश पार विसरत चाललो आहोत. पटते का? कारण आपण मराठी बोलत असतेवेळी बरेचसे इंग्रजी शब्द आपण मराठी भाषेमध्ये बोलत असतो. पण इंग्रजी भाषेमध्ये आपण मराठी बोलू शकतो का? नाही. पण सवयीचे गुलाम आपण असल्यामुळे मराठी भाषेमध्ये इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर होत चालला आहे. कसं ते एक उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणारा नेहमी वापरात येणारा तो म्हणजे कांदा. आता कांद्याचा खरा मराठी शब्द आपल्याला माहिती आहे का? बघा, कित्येक जणांना माहिती नसेल आणि तो शब्द आहे कृष्णावळ. काय विचारात पडलात? कृष्णावळ. हो, कृष्णावळ. बघा, ही पण एक गंमतच आहे. गंमत म्हणजे अशी की जर कांदा तुम्ही उभा चिरला तर त्याचा आकार शंखासारखा दिसतो आणि तोच कांदा जर आपण आडवा कापला तर त्याचा शेप किंवा त्याचा आकार चक्राकृती दिसतो. जसं चक्र असतं तसं गोल चक्र आपल्याला दिसते. तोच कांदा आपण पात्यासकट उलटा केला तर एखाद्या गधेसारखा दिसतो. गदाधर आपण जर म्हणतो ना, तसं दिसते. आणि तोच कांदा पाकळ्या जर आपण सोलल्या तर तो पद्माकारासारखा दिसतो. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं, कृष्ण किंवा विष्णू याने शंख धारण केलेला आहे, गदा धारण केलेली आहे, चक्र धारण केलेलं आहे. पद्मासनामध्ये पण कृष्ण बसलेले आहेत. म्हणून कदाचित या कांद्याला नाव कृष्णावळ असं पडलेलं असावं. पण तत्कालीन नाव आहे. आता मला वाटतं ते कोणाला माहिती पण नसेल. असो, आता या कांद्याबद्दल आपण विशेष माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. हा कांदा बहुगुणी आहे बरं का. दिसायला छोटा, किमतीलाही कमी, सर्वसाधारण सर्वांना परवडणारा आहे. पण याचे जे गुण आहेत किंवा त्याचे जे उपयोग आहेत ते फार मोठे आहेत. पहिली गोष्ट, जर हा कच्चा कांदा आपल्या आहारामध्ये आला तर आपलं हृदय बळकट करतो. आपल्या रक्तामध्ये जी चरबी असते, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, ते कमी करण्याचं काम कांदा करतो. आणि मंडळी, आजकाल डायबिटीसचे पेशंट्स खूप वाढलेले आहेत. खूप यावर खर्च केला जातो. आपल्या रक्तातील साखर कमी करण्यासाठी आपण खूप खर्च करतो. पण आपणास हे माहिती आहे का? अगदी कमी किमतीला मिळणारा कांदा तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करू शकतो. पण एक आहे, जसं गोळ्या तुम्ही नियमित घेता तसा हा कांदा, कच्चा कांदा नियमितपणे आहारामध्ये घ्या. निश्चितपणे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. हो, हे सर्व प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे वयोमानानुसार आपली हाडं ठिसूळ बनत चाललेली आहे. तर जर तुम्ही कांदा सेवनामध्ये असेल तर तुमची हाडं सुद्धा मजबूत होतात असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. लहानपणी आपल्याला आई सर्दी पडसं झाली की आपल्याला कांद्याचा रस द्यायची आणि लगेच आपल्याला आराम पडायचा. पण आत्ताची आई जराशी सर्दी झाली की लगेच आपण डॉक्टरकडे धाव घेतो. आत्ताची आई डॉक्टरकडे धाव घेते. पण याच कांद्याचा रस जर आपण आपल्या मुलाला 4-5 चमचे पाजला तर लगेच सर्दी नियंत्रणात येऊ शकते. प्रचंड ज्यावेळी उष्मा असतो, उष्माघात सारखे प्रकार ज्यावेळी होत असतात, त्यावेळी सुद्धा कांदा बहुगुणी आहे. एकतर काही लोक डोक्यावर घालतात, तर काही लोक त्याचा किस करून पायाच्या तळव्याला घासतात. पायाच्या तळव्याला कांद्याचा किस घासल्यामुळे तुमच्या शरीरामधील असलेली उष्णता निघून जाते. आणि त्याशिवाय जर का तुम्हाला जळवात वगैरे जर त्रास असेल तर तो सुद्धा बरा होतो.
आणि कांद्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे पोटातील विकारसुद्धा कमी होतात. पोटाच्या आतड्यांना कांदा म्हणजे टॉनिक आहे. तुमची पचनशक्ती चांगली होते आणि कृमीसुद्धा तुमच्या पोटामध्ये होत नाहीत. म्हणूनच तर ज्यावेळी आपल्याकडे मांसाहाराचं जेवण असतं, मच्छी मटणाचं, त्यावेळी आपल्या ताटामध्ये कांदा देण्याची प्रथा आहे. याचं कारणच असं की ही मच्छी किंवा हे मटण पचण्यासाठी कांदा चांगलं काम करत असतो. दुसरी गोष्ट, चेहऱ्यावर जर काळे डाग असले तर आपण वेगवेगळे क्रीम्स वापरतो किंवा ब्युटी पार्लरमध्ये जातो. पण साधा प्रयोग एक करून बघा. जर त्याच कांद्याचा आपण रस काढला आणि जर आपल्या चेहऱ्यावर लावला तर तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग तर निघून जातीलच, पण तुमचा चेहरासुद्धा चमकदार बनेल. अर्थात हे 1-2 वेळा करून चालणार नाही, तर निदान आठवड्यातनं 2-3 वेळा ज्यावेळी तुम्हाला वेळ असेल त्यावेळी करायला हरकत नाही. केस गळती पण थांबते. एखाद्याची जर केस गळत असतील तर केस गळतीवर पण बाजारामध्ये अनेक प्रकारची औषधं आहेत. पण तुमच्या किचनमध्ये असलेला कांदा यासाठी पण तुमची वाट पाहतोय. जर या कांद्याचा किस तुम्ही नियमितपणे डोक्यावर जर घातला तर उष्णता तर निघून जाईलच, पण तुमची केस गळतीसुद्धा थांबू शकते. आणि काही जणांना उन्हात फिरल्यामुळे किंवा शरीरामध्ये उष्णता असल्यामुळे कानदुखीचा त्रास असतो. मग ही कानदुखी बरी होण्यासाठी सुद्धा कांदा उपयोगी आहे. जर आपण कांद्याचा रस काढला आणि तो हलक्या वाफेवर जर गरम केला आणि तो रस पूर्णपणे थंड झाल्यावर वस्त्रगाळ करून अगदी 2-4 थेंब त्या कानामध्ये जर तुम्ही घातले तर कानदुखीसुद्धा ताबडतोब थांबते. आणि काही जणांना मध्ये मध्ये उचकी येण्याचा त्रास असतो. उचकी बहुतांशी जर तुमच्या फुफ्फुसामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असेल तर उचकीचं प्रमाण वाढते. मग अशा वेळीसुद्धा जर आपण कच्चा कांदा चावून खाल्ला किंवा त्याचा रस प्यालो तर आपणास उचकीसुद्धा थांबू शकते. कारण कांदासुद्धा फुफ्फुसाला चांगल्या प्रकारचं ऑक्सिजन देऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं आता सांगायचं म्हणजे, जर आपणास सर्वांना वाटत असेल की आपण नेहमी तरुण असावं, आपलं तारुण्य सदोदित असावं, किंवा ज्या पुरुषांमध्ये थोडीशी कमजोरी असेल, थोडीशी कमतरता असेल, तर त्यांच्यासाठी खास बात आहे. हा कच्चा कांदा आणि त्याच्या सोबतीला जर मध का आपण सेवन केलात तर बघा कांद्याचा प्रताप. केवळ 8 दिवसामध्ये तुम्ही एवढे तंदुरुस्त व्हाल की तुम्ही फार मोठा विचार कराल की कांदा काय करू शकतो. तर बरं का मंडळी, आज आपण या कांद्याबद्दल जाणून घेतलं. हे सर्व गोष्टी आपण प्रत्यक्षात करून पहा, अनुभवून पहा आणि मग बघा. आणि परत एकदा जातेवेळी सांगतो की मराठी शब्दकोश सुधारण्यासाठी किंवा पुढील पिढीला ते समजण्यासाठी बहुतांशी परत एकदा मराठी शब्द समानार्थी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.